जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही ते वाचू शकता. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे CBSE तर्फे हे अपडेट आलंय. तुम्ही ते बघू शकता. यांच्या वेबसाईटवर अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय आणि यांची ही PDF आहे. यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. लेटेस्ट अपडेट आहे. 31 जानेवारी पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. प्रामुख्याने 2 पोस्टसाठी भरती होते. पहिली जी पोस्ट आहे ती ग्रुप बी साठी असते, सुप्रिटेंडंट, ज्यामध्ये सॅलरी पण आपल्याला जबरदस्त मिळते. आणि दुसरी जी पोस्ट आहे ती ग्रुप सी अंतर्गत येते, ज्युनियर असिस्टंट लेवल 2. मग तुम्ही ते बघू शकता. मॅक्झिमम वय तुमचं 30 ते 27 आहे. तुम्ही अप्लाय करू शकता. कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये पण सूट दिली आहे आणि या PDF मध्ये सगळी माहिती दिली आहे. कोणासाठी किती जागा आहे म्हणजे कॅटेगरीनुसार, त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, फॉर्म कसा भरायचा, सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे. खासियत याची अशी आहे की बाकीच्या एक्झामच्या मानाने यामध्ये कॉम्पिटिशन कमी असतं. तुम्हाला पाहिजे तर याचे बुक्स पण मी देऊन टाकेल. आणि त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट जॉब आहे, त्यामुळे जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात असाल जिथे त्यामाने कमी कॉम्पिटिशन, चांगली सॅलरी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकताय. डिटेलमध्ये समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, चांगलं अपडेट आहे. वेबसाईटवरच आपल्याला सगळी माहिती बघायला मिळेल. त्यातल्या त्यात अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतोय. जसं की तुम्ही ते बघू शकणार आहात, 31 डिसेंबरला यांनी ही ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज केलेली आहे. 2 जानेवारीपासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे आणि 31 जानेवारी 2025 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. म्हणजे अजूनही 20 दिवस आपल्या हातात आहे फॉर्म भरण्यासाठी. फी पेमेंट करायची शेवटची तारीख 31 डिसेंबरच असणार आहे. त्यानंतर आपली एक्झाम होणार आहे. ती एक्झाम कशी असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची डेट अजून आली नाही आहे, पण मार्च नंतर ही एक्झाम असू शकते. त्यामुळे अभ्यास करायला पण आपल्याकडे टाइम आहे. ओके, आता प्रामुख्याने 2 पोस्ट आहे. पहिली आहे सुप्रिटेंडंट आणि दुसरी आहे ज्युनियर असिस्टंट. मग तुम्ही बघू शकताय कुठल्या कॅटेगरीत येतात, म्हणजे ओपन मधून येतात, SC मधून येतात, ST मधून येतात, OBC, EWS, ज्या पण कॅटेगरीत नेतात त्यासाठी किती जागा आहे तुम्ही ते बघू शकताय. सुप्रिटेंडंटसाठी सगळ्यात जास्त म्हणजे 142 जागा आहे आणि ज्युनियर असिस्टंटसाठी 70 जागा आहे. आता अप्लाय करण्यासाठी फी किती आहे? मग तुम्ही अनरिझर्व, OBC, EWS मधून असाल तर 800 रुपये तुम्हाला इथे फी आहे. आणि तुम्ही SC, ST, PWBD कॅन्डिडेट आहात, एक्स सर्व्हिसमन आहात, वुमन तुम्ही आहात तर तुम्हाला इथे कुठलीही फी नाही आहे. त्यामुळे यांनी नक्की फायदा घेतला पाहिजे, कारण की अप्लाय करण्यासाठी चार्जेस नाही आहे. नक्की तुम्ही एक्झाम दिली पाहिजे. आता तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे पात्रता काय पाहिजे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या पोस्टसाठी फक्त आणि फक्त तुमच्याकडे बॅचलर डिग्री आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे आणि कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे आहे, म्हणजे MS ऑफिस, MS एक्सेल तुम्हाला येतं, इंटरनेट वापरता येतं. तर या पहिल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे आणि त्यातल्या त्यात कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. टायपिंग स्पीड ऑफ 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण तुम्हाला 30 वर्ड पर मिनिट पाहिजे. तर तुम्ही या पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे टायपिंग स्पीड पाहिजे प्लस तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे. आणि दुसऱ्या पोस्टसाठी तुम्ही ते बघू शकताय, तुम्ही 12वी पास आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार, कारण की ज्युनियर लेवलची पोस्ट आहे. ही सिनियर लेवलची येते, त्यामुळे इथे ग्रॅज्युएशन मागितलंय, इथे फक्त 12वी मागितलंय. दोघांमध्ये कॉमन एकच आहे की दोघांसाठी तुम्हाला इथे टायपिंगचा स्पीड लागणार आहे 35 वर्ड पर मिनिट, 30 वर्ड्स पर मिनिट. त्यामुळे तुमचं जे पण शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय. आता वयाची अट काय आहे तर 18 तुमचं वय पाहिजे मिनिमम, आणि मॅक्झिमम तुम्ही ते बघू शकताय 30 पर्यंत तुमचं वय तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि दुसऱ्या पोस्टसाठी 27 तुमचं वय पाहिजे. SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट आहे, OBC मधून असाल तर 3 वर्षाची, PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षाची आणि बाकीच्यांसाठी पण इथे दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय. आता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? आम्ही इथे तर अप्लाय करू, कारण की आमचं ग्रॅज्युएशन झालंय, आमची टायपिंग पण चांगली आहे. आता आम्हाला इथे अप्लाय करायचे, पण सिलेक्शन कसं होईल तर सिलेक्शन अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी तुमची एक्झाम होणार आहे, जी की ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईप ही तुमची एक्झाम असणार आहे. त्यानंतर दुसरी जी एक्झाम होणार आहे सुप्रिटेंडंटसाठी, तिथे तुम्ही बघू शकताय क्रायटेरिया इथे तुम्हाला दिलेला आहे. आणि त्यानंतर स्किल टेस्ट. तर अशा
अशा प्रकारे तुमच्या एक्झाम होतात आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होते ते दिलेलं आहे 1, 2 आणि स्किल टेस्ट. ओके, मग तुम्ही ते बघू शकताय. एक्झाम पॅटर्न पण इथे दिलाय. पार्ट 1 पासून तुम्ही ते बघू शकताय पार्ट 5 पर्यंत तुम्हाला हे दिसून जाईल. मग नंबर ऑफ क्वेश्चन किती आहे म्हणजे टोटल 150 प्रश्न असणार आहे 450 मार्कांसाठी. ओके, त्यानंतर दुसरी जी एक्झाम होणार आहे त्याचा पण पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळेल. महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही ते बघू शकताय टोटल इथे क्वेश्चन असणार आहे 50, टोटल मार्क असणार आहे 120. त्यानंतर तुमचं जर दुसऱ्या पार्टची जी एक्झाम होणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन प्रकारात होणार आहे. बघू शकताय 50 क्वेश्चन 120 मार्कासाठी आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये 30 प्रश्न 150 मार्कासाठी, अशी तुमची ही दुसरी एक्झाम असणार आहे. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होते आणि तुमचं सिलेक्शन होतं. सगळा क्रायटेरिया, सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे तर त्यांचे बुक, मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर पण मी प्रॉडक्ट लिस्टमध्ये टाकून देईल. तिथून इझिली तुम्ही अभ्यास सुरू करू शकताय आणि ही एक्झाम पास होऊ शकताय. ओके, आता सॅलरी किती असते तर तुम्ही ते बघू शकताय. सुप्रिटेंडंटसाठी 35,000 रुपयांपासून 1,12,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते आणि ज्युनियर असिस्टंट या पोस्टसाठी 19,000 रुपयांपासून 63,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते. आता यासाठी एक्झाम सेंटर्स कोणते कोणते असणार आहे जसं की तुम्ही ते बघू शकताय. महाराष्ट्रमध्ये पुणे आहे आणि सिटी कोड तुम्ही बघू शकताय 109. ओके, तर पुण्यामध्ये ही एक्झाम असणार आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला पुणे सिलेक्ट करायचं आहे. बाकी अप्लाय करायची ही वेबसाईट आहे, यावरून तुम्ही अप्लाय करू शकताय. पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, यावरून तुम्ही सगळी माहिती बघू शकताय. त्यामुळे जे एलिजिबल आहेत त्यांनी नक्की अप्लाय करा आणि अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.